दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी आज त्यांच्या महापौर कार्यालय व महापौर बंगल्यामध्ये अधिकृतरित्या पूजा अर्चा करून जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. तसेच यावेळी तीर्थप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 100 दिवसात प्रत्येक प्रभागात एक भेट देऊन कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेणार असल्याचं महापौर हिमगौरी आडके यांनी बोलताना सांगितले. आहे आपण जसं कामाची सुरुवात, शुभकार्याची सुरुवात पूजेने करतो. आपल्या कार्यालयाचं महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान या दोन्ही ठिकाणचे यथोचित असं पूजा करण्यात आलेली आहे विधिवत, आणि आजपासून कामाला सुरुवात केली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सगळ्यांना तीर्थप्रसादासाठी आमंत्रण दिलं आहे आणि आजपासून कामाला सुरुवात केली. प्राधान्य काय राहणार आहे? प्राधान्य जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 दिवसाचा जो ॲक्शन प्लॅन आहे तो आम्ही लगेच सुरू करत आहोत, आणि जी महत्त्वाची कामं आहे ती फील्डवर जाऊन तुम्हाला आता कळेलच की व्हिजिट्स करतो आहोत. आणि ह्या 100 दिवसांमध्ये प्रत्येक प्रभागनिहाय एक व्हिजिट होऊन कुंभमेळ्याच्या देखील कामांचा एक रिव्ह्यू घेणार आहे. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागाची निकट जाणून सगळे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार आणि नागरिकांचे जे काही सजेशन्स असतील त्यांना सोबत घेऊन आपण तिथल्या कामांची पाहणी करून दर्जेदार काम कसं कुंभमध्ये करता येईल हे या निमित्ताने आम्ही पाहणार आहोत. अधिकाऱ्यांसमवेत बैठक म्हणजे विषय असा आहे की एक ब्रीफिंग घेतला आहे. तर कामानिमित्ताने तुम्हाला माहिती आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये अधिकारी हे ॲडिशनल पोस्टवर नेमलेले आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांची फार कमतरता आहे. त्याचबरोबर काही इंजिनियर्स देखील कमी आहेत. पण जेव्हा आम्ही दौरे करतो आहे तेव्हा अर्थातच आम्ही सगळ्या अधिकारी वर्गांना त्या विभागातल्या आणि त्या प्रभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतच मी तो दौरा करणार आहे. आणि तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन सूचित पण करणार आहे. एक इंट्रोडक्शन, ही काय महानगरपालिकेची पहिली टर्म नाही आहे, त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांची ओळख आहेच. फक्त जे नवीन प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकारी आहेत, जे कुंभसाठी स्पेशली आले आहेत, त्यांची देखील ओळख झाली आहे. या निमित्ताने प्रत्येकाला फील्डवर जाऊन कामाचे निकष जे काही ठरलेले आहेत त्याप्रमाणे काम होते की नाही हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. दरम्यान यावेळी सर्व नगरसेवक, नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हिमगौरी आडके यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.